भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे महाराष्ट्रात परत येण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। महाराष्ट्रात परत येण्याच्या चर्चा आता विनोद तावडेंनी फेटाळल्यात। दिल्लीच्या राजकारणातच खुश असल्याचं तावडे स्पष्ट करतायत। महाराष्ट्राच्या राजकारणापासून गेल्या काही वर्षांपासून लांब राहिलेल्या विनोद तावडेंच्या पुनरागमनाची चर्चा होती। दिल्लीत राजकीय वजन निर्माण केलेले विनोद तावडे महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या पदावर येतील असं तावडे समर्थक खासगीत सांगत होते। लोकसभा निवडणुकीत विनोद तावडेंना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण तसं झालं नाही। तावडे महाराष्ट्राचं रिटर्न तिकीट घेऊन गेल्याचं सांगण्यात येत होतं। यावर आता खुद्द तावडेंनी स्पष्टीकरण दिलंय। दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात खुश असून महाराष्ट्रात परत येण्याचा कोणताही विचार नसल्याचं विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय। मी महाराष्ट्रात येणार नाही। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र। मी महाराष्ट्रात येणार नाही। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र। भाजपच्या आघाडीच्या फळीतील नेत्यांमध्ये विनोद तावडेंचा समावेश होत होता, पण दिल्लीच्या राजकारणात गेल्यापासून विनोद तावडेंचा तसा महाराष्ट्राशी संपर्क कमी झालाय। विनोद तावडे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतले नेते असल्याचं सांगण्यात येत आहे। दिल्लीतला बडा नेता त्या राज्यांमध्ये मोठी जबाबदारी देऊन पाठवण्याचा भाजपमध्ये पॅटर्न आहे। त्या पॅटर्ननुसार तावडे पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये कोणताही नेता स्वतःचं राजकीय भवितव्य ठरवत नाही, त्यामुळे आलं दिल्लीच्या मनात या न्यायानं विनोद तावडेंना आगामी काळात महाराष्ट्रात यावं लागलं तर नवल वाटू नये। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।